अलीकडच्या काळात माणसाचं वर्तन फार विकृत होत चाललंय. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे बघा ना, हल्ली बातम्यांवर, समाज माध्यमांवर आपण अमानुष कृत्यांबद्दलच जास्त ऐकतो. इतर गोष्टी कमी आणि हेच ऐकायला मिळतं. बरं, माणूस ही कृत्य माणसासोबत करतोच, पण जनावरं, प्राणी यांनाही सोडत नाही हो. केवढं भीषण आहे हे सगळं. याच परिस्थितीवर विचार करत असताना आजची ही कविता सुचली. कवितेचं शीर्षक आहे तिच्याशिवाय काहीच नाही. अंकिता कसबे. माणसं खूप आहेत सभोवताली, पण माणुसकी कुठे दिसत नाही. माणसं खूप आहेत सभोवताली, पण माणुसकी कुठे दिसत नाही. शोधावं म्हटलं तिला तर पत्ता सापडत नाही. आजूबाजूला चौकशी केली, कुणीच काही सांगितलं नाही. आजूबाजूला चौकशी केली, कुणीच काही सांगितलं नाही. चेहरेच सगळ्यांचे बोलून गेले, तिच्याशिवाय कोणाचं काही आडत नाही. जर माणुसकीच नाही तर संवेदनाही नाही. जर माणुसकीच नाही तर संवेदनाही नाही, कारण तिच्याशिवाय माणसातलं माणूसपणच जिवंत नाही. कुठे गेली असेल ती, कोण जाणे कुठल्या गावी. कुठे गेली असेल ती, कोण जाणे कुठल्या गावी. कुणातच कशी काही दिसत नाही, कुणालाच वाटत नाही का ती पुन्हा यावी. कुणीतरी सांगा ना तिला, तिला जे दिसतंय ते खरं नाही. कुणीतरी सांगा ना तिला, तिला जे दिसतंय ते खरं नाही. मुळात तिच्याशिवाय माणूस हा माणूस राहत नाही. केवढी कोरड पडली आहे सगळ्यांच्या मनात, ओलावा कुठे राहिलाच नाही. केवढी कोरड पडली आहे सगळ्यांच्या मनात, ओलावा कुठे राहिलाच नाही. कारण तिच्याशिवाय माणसातलं माणूसपणच जिवंत नाही. तिच्याशिवाय माणसातलं माणूसपणच जिवंत नाही.